हायकोर्टाच्या निर्देशानंतर मवियाचा उद्याचा महाराष्ट्र बंद मागे. शरद पवारांनंतर काँग्रेस आणि ठाकरेंनीही केलं जाहीर. मविया उद्या 11 ते 12 दरम्यान तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करणार. शरद पवार उद्या पुण्यात तर ठाकरे मुंबईतल्या शिवसेना भवन परिसरात आंदोलन करणार. महाराष्ट्र बंदच्या घोषणेवरून हायकोर्टाने फटकारलं. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचा निर्वाळा. येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित घाटगे करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. जयंत पाटील यांची घोषणा. कागल विधानसभेतनं हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता. आम्हाला मुख्यमंत्रीपदात रस नाही, शरद पवारांची स्पष्टोक्ती. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या आग्रहानंतर पवारांचं मोठं वक्तव्य. महाविकास आघाडीची एमआयएमशी सकारात्मक चर्चा. इम्तियाज जलील यांची एबीपी माझाशी बोलताना माहिती. एकटा लढलो तर पुन्हा बी टीम म्हणू नका, मविया नेत्यांना दिला इशारा. विधानसभा निवडणुकीमध्ये गढूळ झालेल्या राजकारणावर राग व्यक्त करा. राज ठाकरेंचं वणीच्या सभेत आवाहन. 250 जागा लढवणार असल्याचा पुनरुच्चार. उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाचा धक्कादायक घोटाळा. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनांचा गैरवापर सुरू असल्याचं उघड. एबीपी माझाला काही कंडक्टर्सनी दिली कबुली. राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस सर्वत्र पावसाचा इशारा. मुंबईसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. आजही विदर्भासह उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी. पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांची घेतली भेट. भेटीदरम्यान भारत आणि युक्रेनमध्ये 4 करारांवर स्वाक्षरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.